कॅम्प 3 येथील वडोल गावात सोमवारी झालेल्या कार्यक्रमाला विशेष उत्साहाचे वातावरण लाभले। महाराष्ट्राची हास्य जत्रा फेम कलाकार प्रभाकर मोरे तसेच ऊत या चित्रपटातील अभिनेता राज मिसाळ यांची उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी अभिनेता राज मिसाळ यांनी आपल्या ऊत या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले। हा चित्रपट विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये अगदी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील झळकलाय। त्यामुळे गावकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमासाठी वडोल गावातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। या सोहळ्याचे आयोजन ॲडव्होकेट किरण जाधव यांनी केले होते। त्यांनी यावर्षी गावकऱ्यांसाठी कृत्रिम तलावही उभारलाय। गावकऱ्यांनी कलाकारांच्या उपस्थितीबरोबरच या सामाजिक उपक्रमाचेही मनापासून कौतुक केले। या मागचा उद्देश असा आहे की आज या ठिकाणी रिपब्लिकन सेनेतर्फे मी ठाणे जिल्हा युवा अध्यक्ष तसेच आमचं यशोदा सामाजिक संस्था याचा संस्थापक या नात्याने मी आमच्या वडोल गावातील ॲक्च्युली पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी, कारण की माननीय न्यायालयाची पण हे आदेश आहेत की 6 फुटाच्या मूर्त्या ज्या आहेत त्या कृत्रिम तलावामध्येच विसर्जित केल्या पाहिजेत। त्याच्यामुळं काय निसर्गाचा समतोल हा साधला जातो, निसर्गाची हानी होत नाही। हा विचार मनात घेऊन मी निःशुल्क व स्वखर्चाने इथे नागरिकांसाठी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आणि या संदर्भात नागरिकांनी भरभरून मला प्रतिसाद दिलेला आहे। भावना म्हणजे आपला आता गणपतीचा सण चालू आहे अख्ख्या देशामध्ये आणि मग उल्हासनगर असो किंवा आमचा चिपळूण असो, जिकडे गणपती तिकडं हा कोकणातला प्रभाकर मोरे जातो आणि आज आमचे नितीन साहेब ॲडव्होकेट तर त्यांनी ह्या एरियामध्ये उल्हासनगरमध्ये जी काय सामाजिक भान राखून इकडच्या लोकांसाठी जे काय कार्य केलं आहे त्याचं कौतुक करण्यासाठी मी आलो खरं म्हणजे। आणि मला फार आनंद वाटला त्यांनी मला बोलवलं आणि आज इथे आल्यानंतर मला असं कळलं की इथले लोक आपल्या उल्हासनगरमध्ये आज त्यांच्या कितीतरी पाठीमागे आहेत, त्यांच्या पाठीशी सातत्याने उभे आहेत आणि त्यांच्या कुठलाही कार्यक्रमाला इतकं भरघोस यश त्यांना मिळतं आहे त्याच्याबद्दल फार बरं वाटतं। आणि आमच्या कलाकारांवर सुद्धा प्रेम करणारी इथं फार माणसं आम्हालाच भेटली, फार कौतुक केलं सगळ्यांनी आणि फार आनंद वाटला। आता इथे येण्याचं म्हणजे निमित्त असं की गणपती विसर्जन आता जोरात चालू आहे सगळीकडे, तर त्यांनी ज्या ज्या सुविधा केलेल्या आहेत, एक कृत्रिम तलाव केलेला आहे तेही आम्हाला बघायला यायचं होतं आणि लोकांना ही सुविधा त्यांनी जवळ करून दिलेली आहे। तर खूप खूप छान धन्यवाद तुमचे, कारण असे फार माणसं असतात म्हणजे राजकारण तर आहे पण सामाजिक भान जपणारे हे व्यक्तिमत्व आहे तरुण तडपे आणि अतिशय शिकलेले आहेत। त्यांचे डिग्र्या मला बोलता पण येणार आहे, काय सांग खरं म्हणलं तर। आणि माझ्या म्हणजे लहान आहेत माझ्यापेक्षा, माझा आशीर्वाद आहे त्यांना, अशीच इथल्या लोकांची अख्ख्या दुनियेची सेवा त्यांच्या हातून घडो आणि गणपती बाप्पा त्यांच्या पाठीमागे नक्कीच असणार आहे। सर, आणखी 2 चित्रपटांचं या ठिकाणी घोषणा झालेली आहे। मराठी चित्रपट रसिकांना काय आव्हान करायचं? नाही, आव्हान म्हणजे मला असं म्हणायचं की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा असं मला वाटतं। आज आमच्या मित्राचं चित्रपट ऊत नावाचा, आम्ही ते ऊत नावाचा चित्रपटाचं पोस्टरचं आम्ही अनावरण केलं आहे। आंतरराष्ट्रीय त्याला पुरस्कार खूप सारे मिळालेले आहेत आणि आमचे हे दुसरे मित्र मी मराठी नावाचा एक सिनेमामध्ये करतायत की मराठी चित्रपट आपण जर आपल्या प्रेक्षकांनी बघितला तर मराठी पिक्चर चालेल। आपण जर थिएटरमध्ये जाऊन जर सिनेमा बघितलं नाही तर फार अवघड होऊन जाईल। इतकं मेहनतीने आज आपले मराठी ॲक्टर डिरेक्टर आहेत, लेखक आहेत, खूप मेहनत करून सिनेमे बनवतात, पण तो सिनेमा आपण काय करतो थिएटरला न जाता आपण कधी मोबाईलवर येतोय का ही वाट बघत बसतो। तर मला सगळ्यांना विनंती आहे की मराठी चित्रपट तुम्ही जाऊन थिएटरमध्ये बघा। पण आजकाल हल्ली आता म्हणून 1-2 सिनेमे आम्ही पाहिलेत, गुलकन सिनेमा, थांबायचं नाही आहे, हे 2 सिनेमे चांगले चालले, तसेच सगळे चित्रपट चालवत आणि प्रेक्षकांना गणपती बाप्पाला मी सांगेन की चांगली सुबुद्धी दे आणि त्यांनी चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघावे। प्रभाकर मोरे आणखी नवीन कुठल्या चित्रपटात आम्हाला बघायला? मी आता माझं सिनेमा येतोय, माझं एक गाणं आहे ते शालू झोका दे ग मैना, धनश्री काडगावकर चालू आहे आणि मी माझा नेहमीचंच आहे ते आता ह्या महिन्यामध्ये गाणं रिलीज होतं आहे एका चित्रपटाच्या माध्यमातून। तर मी जरा चित्रपटाचं नाव जरा गुपितच ठेवतो, कारण पहिलं गाणं रिलीज झाल्यानंतर लोकांना फार उत्सुकता होणार आहे। बाकी तुम्ही इतर हास्य जत्रा, माझं नवीन नाटक चालू आहे आबा की आएगी बारात, त्याचा दिग्दर्शक पण मी आणि प्रमुख भूमिका पण करतो, तेही सुंदर नाटक आहे, खूप प्रयोग झाले त्या नाटकाचे। तर जेवढं शक्य होईल ज्या प्रेक्षकांना आजूबाजूला थिएटरमध्ये तुमच्या इथं प्रयोग लागला तर तुम्ही नक्की बघायला या। सर, प्रदूषण वाढतंय तर इको फ्रेंडली गणपतीसाठी काय आव्हान? नाही, गणपती आता काय होतं, आपण हे दरवर्षी हे बोललं जातं
प्रदूषण पण काय शेवटी आपणच म्हणजे सामान्य जनतेने आपण ह्या गोष्टीला आळा घातला पाहिजे. आता गणपतीचं म्हणाल ते आपण शाडूच्या मूर्त्या आणायला हव्यात, कारण म्हणजे ते पाण्यामध्ये विरघळतात. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या ज्या मूर्त्या आहेत त्या का होतं ते विरघळत नाही, आणि मग काय होतं लोक आहेत ना म्हणजे नदीवर आंघोळ करायला जा, पाणी भरायला जा आणि मग त्या पायाखाली येतात, हे बरं वाटत नाही. आपण इतकी सेवा करतो 8-10 दिवस गणपतीची, मग त्याचं पावित्र्य तुम्ही घालवू नका. तर हे आपण दरवर्षी बोलतो, यावर्षी परत बोलूया. प्रदूषण किंवा ह्या शाडूच्या मूर्त्या जास्तीत जास्त, आणि आपणच ह्या सगळ्या गोष्टींना सवय लावून घेतली पाहिजे, तरच सगळा होऊ शकतो. सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. मी आयोजक वकील ॲडव्होकेट जाधव साहेब यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माझे हास्यजत्रा या कार्यक्रमातले फेवरेट प्रभाकरजी मोरे साहेब यांच्या हस्ते आज माझा आगामी चित्रपट ऊत भावनांचा उद्रेक या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले आहे. मी राज मिसाळ या चित्रपटाचा निर्माता आणि मुख्य भूमिकेत मी कला सादर केलेली आहे. या चित्रपटाबद्दल बोलायला झालं तर हा चित्रपटाचा विषय सामाजिक विषय आहे. सामाजिक विषयावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे आणि आत्तापर्यंत ह्या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय पातळीवर 18 पुरस्कार घेतले. त्यात सिनेविश्वातला सर्वात मानाचा व महत्त्वाचा जो पुरस्कार आहे कान्स इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल, या पुरस्कारात देखील आमचा चित्रपट हा कौतुकास पात्र ठरला आणि आत्तापर्यंत 8 राष्ट्रीय पुरस्कार. तर आज जो कार्यक्रम वकील साहेबांनी आयोजित केलेला आहे, जाधव साहेबांनी, त्यांनाही मी धन्यवाद देतो की ते वकील असूनही एक सामाजिक कार्यात ते एक म्हणजे ॲक्टिव्ह आहेत. आणि आज ह्या माध्यमातून सांगू इच्छितो की सर्वांना परत एकदा गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि लवकरच हा चित्रपट रिलीज होतो आहे या दिवाळीला, तर सर्वांनी तो चित्रपट हा नक्कीच थिएटरला जाऊन पाहावा ही नम्र विनंती. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. धन्यवाद.